घरातून पहाटे 5:30 ते 6च्या दरम्यान निघालो. मी गावाकडे गेले आणि या 2 ठिकाणी गेले नाही असे कधीच होणार नाही. तसे शिर्डी आमच्या घरापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरच आहे. पण श्री साईबाबांच्या दर्शनाचा योग आज आला आम्हाला. साईबाबांच्या मंदिराजवळ खूप मोठी मोठी हॉटेल्स आहे, जी साईबाबांच्या नावानेच आहे. आम्ही पहाटे गेल्यामुळे रस्त्यावर काहीही गर्दी नव्हती. मंदिरात जाण्यासाठी एकूण 4 गेट आहेत, पण आम्ही गावकरी गेटने जाणार होतो. येथे गाडी पार्क केली आणि गावकरी गेट हे 6:30 वाजता ओपन होणार होते. आतमध्ये मोबाईल वगैरे काहीही अलाउड नाही. आमचे दर्शन एकदम छान झाले. एक अर्धा तास लागला असेल आम्हाला. यानंतर आम्ही जाणार आहोत देवगड दर्शनासाठी. गावाकडे आले आणि देवगडला गेले नाही असे तर कधीच होणार नाही. देवगड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे, जेथे दत्तगुरूंचे सुंदर आणि भव्य असे मंदिर आहे. देवगड या संस्थानाचा संपूर्ण विकास श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी केला आहे. तर देवगडला आम्ही सगळे जात आहोत. महिन्याच्या दर पौर्णिमेला देवगडला जाण्याचे वेगळेच महत्त्व आहे. तुम्ही बघू शकता, ही कमान खूप सुंदर आहे. देवगड या क्षेत्राची स्थापना परमपूज्य किसन गिरीजी महाराज यांनी केली आहे आणि भास्कर गिरीजी महाराज यांनी पुढे त्याचा विकास केला. देवगड हे तीर्थस्थान प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. तुम्ही बघू शकता, मंदिराच्या आसपासचा परिसर खूप छान आहे. मेन मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात शनी महाराज, मार्कंडेय, कार्तिक स्वामी, गणेश, पार्वती, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांची छोटी छोटी देवळे आहेत. मंदिराच्या पाठीमागे प्रवरा नदी आहे. त्यात छोटी छोटी खूप छान छान मासे पण दिसली मला. तर मंदिराच्या पाठीमागे असा काही घाट आहे, जो खूप छान वाटतो. तसेच येथे नौका विहार पण आहे. सकाळी सकाळी नदीच्या पाण्यातलं सौंदर्य वेगळंच असतं, म्हणजे खूप छान असतं. मस्त अशी नारळाच्या झाडांची प्रतिकृती पाण्यामध्ये दिसतीये. जसे की सगळ्यांनाच माहीत असते की मंदिराच्या गाभाऱ्यात आतमध्ये फोन वगैरे अलाउड नसतं. येथे सकाळी सकाळी मुलांची सहल पण आलेली आहे. हा दत्तगुरूंच्या मंदिराचा पाठीमागचा परिसर आहे. येथे मला कोणते तरी 2 पक्षी दिसले. मंदिराच्या परिसरात मोठे वडाचे झाड आहे आणि त्याच्या उजव्या बाजूलाच अजान वृक्ष म्हणून एक झाड आहे. हे आहे मुख्य श्री दत्तांचे मंदिर. मंदिराच्या समोर गोमाता आहे. ॲक्च्युली हा दत्तांच्या मूर्तीचा व्हिडिओ खूप जुना आहे, जो माझ्या मोबाईलमध्ये सापडला, म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवावी मूर्ती. मंदिरात स्वामी चरित्र या ग्रंथाचे पारायण चालू आहे. त्याचाच बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज ऐकू येत असेल.
या ठिकाणी श्री भास्कर गिरीजी महाराज रोज येतात आणि आपल्या भक्तांचे दुःख निवारण्यासाठी उपाय सांगतात. हे मेन गेट मंदिराच्या परिसरात जाण्यासाठी आहे. या मेन गेटचा आसपासचा परिसर देखील खूप छान आणि सुंदर आहे. तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे नारळाची झाडे लावलेली आहेत. थोडक्यात सांगायचे म्हटले की देवगड येथे फक्त दत्तगुरूंचे मंदिर नसून हे क्षेत्र, हे स्थान निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. देवगड दर्शनानंतर आम्ही आलो प्रवरा संगमला, जेथे मुळा, प्रवरा आणि गोदावरी या 3 नद्यांचा संगम आहे आणि सिद्धेश्वर महादेव यांचे मंदिर देखील आहे. तर अशा प्रकारे मी गावाकडे गेले आणि शिर्डी आणि देवगड या ठिकाणी भेट दिली. तर माझा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.